स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है। सही पोषण देश रोशन करके दिखाना है। स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है। सही पोषण देश रोशन करके दिखाना है। सारी बाधाओं के पार आना है। अब तो करो पोषणम 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 देश उम्मीद से है। करो पोषणम 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 देश उम्मीद से है। करो
आहे याच्यामध्ये आपल्याला हा जो ज्या कालावधीमध्ये हा जो कार्यक्रम राबवला जाणार आहे याच्यामध्ये जे मार्गदर्शन असेल किंवा आहार कोणत्या स्वरूपात गरोदर असताना किशोरवयीन मुले असतील यांनी कोणत्या स्वरूपात घ्यायचा असतो, कसा असला पाहिजे, कशा प्रमाणात असला पाहिजे या बाबतीत मार्गदर्शन किंवा थोडीशी माहिती म्हणून हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी करून घ्यायचा आहे. गरोदर व्यक्ती कुठल्या प्रकारचा आहार घ्यायचा, लसीकरण कशा स्वरूपाने असलं पाहिजे, आपल्या गावाच्या प्रथम नागरिक सरपंचासमोर जय श्री पाकिस्तान या ठिकाणी प्रथम उपस्थित आहे. आपल्या TDP व कार्यालयाचे सुपरवायझर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. कार्यक्रमाबद्दल आपल्या सुपरवायझर मॅडमनी आपल्याला या ठिकाणी माहिती दिलीच आहे. खरोखर पोषक तत्व असलेले हे पदार्थ आहेत, चांगल्या प्रकारचे पदार्थ आहेत आणि यापासून उसळ, पट्टी, हे चवळी, गोटाणे सर्व जे काही पदार्थ आहेत या ठिकाणी आहेत. आज हे जे काही पदार्थ आपण या ठिकाणी बनवून आणले ते एकापेक्षा एक सरस पदार्थ आपण या पासून बनवू शकतो. याकरता ही माहिती देण्याकरता आणि दाखवण्याकरता हे जे त्या मुलाला, त्या बालकाला पोषक तत्वे या आहाराच्या माध्यमातून मिळू शकतात आणि म्हणून ही आपण जनजागृती करणं फार महत्वाचं आहे. कारण काय होते की आपण त्या धैर्य देतो सगळ्यांना, महिन्याला ते अन्न मिळते, परंतु त्याचा उपयोग घरोघरी केला जात नाही. याच्यासाठी आपल्याला ती जनजागृती करणं आवश्यक आहे आणि सर्वांना या पोषण आहाराची माहिती देऊ. त्याच्यामध्ये काय काय घटक असतात, कसे सकस आहार तो असतो, त्याच्यापासून काय काय मिळतं, हे जर आपण त्या अन्नाचं ज्यावेळेस वाटप आपण करतो महिन्याला, तर प्रत्येक पालकाला हे आपण समजून सांगितलं पाहिजे त्याच्यापासून काय काय आपल्या लहान बालकांना मिळू शकतं याची माहिती आपण ते वाटप करतानाच त्यांना दिली पाहिजे. आणि जे काही आपल्या ग्रामीण भाग सर्व शेतकरी आणि शेतमजूर पालक असतात त्यांना तेवढी माहिती नसते आणि ते आपलं अन्नधान्य देतात आणि घरी घेऊन देतात, परंतु आपल्या मुलांना त्याच्यापासून तो फायदा झाला पाहिजे, त्यांना ते खायला मिळालं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक आहे. शेतकरी शेतमजूर असल्यामुळे सगळ्यांना आपल्या कामाला जायची घाई असते, गडबड असते आणि म्हणून त्या जो काही अन्नाचे पाकिट असतात ते बनवले जात नाही, ते आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना दिले जात नाही. म्हणून या ठिकाणी मी हे सांगेन की आपण तसे जनजागृती करणं महत्वाचं आहे, आवश्यक आहे. आणि या ठिकाणी सुपरवायझर मॅडमनी, समाधान पद्मने यांनी तशी माहिती आपल्याला चांगली प्रकारे या ठिकाणी दिलेली आहे. वेळोवेळी आपल्याला त्यांचं मार्गदर्शन त्यांचं आपल्याला मिळते आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच बोलेन. आणि सर्व हे जे काही घटक बनवले त्या सर्व अन्नधान्याच्या या पदार्थाकरता मी बनवणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा सेविका असतील यांना धन्यवाद देतो आणि आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है, सही पोषण देश रोशन करके दिखाना है. स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है, सही पोषण देश रोशन करके दिखाना है. सारी बाधाओं के पार आना है, अब तो करो पोषणम 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 पोषणम, देश उम्मीद से है करो पोषणम 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 पोषणम, देश उम्मीद से है करो. स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है, सही पोषण देश रोशन करके दिखाना है. स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है, सही पोषण देश रोशन करके दिखाना है. सारी बाधाओं के पार आना है, अब तो
करो पोषणं 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 देश उम्मीद से है करो पोषणं 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 देश उम्मीद से है करो। स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है। सही पोषण देश रोशन करके दिखाना है। स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है। सही पोषण देश रोशन करके दिखाना है। सारी बाधाओं के पार आना है। अब तो करो पोषणं 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 देश उम्मीद से है करो पोषणं 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 देश उम्मीद से है करो। या कार्यक्रमाला तुम्ही सर्व हजर राहिले, सर्व ग्रामस्थ तुम्ही व्यवस्थित जमा करून घेतले, कार्यक्रमाला उपस्थित ठेवले आणि कार्यक्रमाची रूपरेषा एक उत्तम रीतीने पार पडली। त्याच्यामध्ये आपले कर्मणी साहेब आहेत, त्यांनी मोलाचं योगदान दिलं, त्यांचं वेळ दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि तुम्ही सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। कार्यक्रम खूप छान पार पडला, त्यासाठी सर्वांचा अभिनंदन करतो।